नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाड तालुक्यातील रेवतळे फाट्यावर सरपंचावर बेदम हल्ला. जुन्या वादातून हल्ला झाल्याची माहिती. आरोपी फरार. पोलिसात गुन्हा दाखल. तपास सुरू. मुंबई गोवा महामार्गावर कार पलटी. ओव्हरटेक करताना आयशर टेम्पोची धडक. पेण पोलिसांकडून तपासाची प्रक्रिया सुरू. भोर प्रकरणावर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद. आरोपींवर कठोर कारवाईची मागणी. आणि अलिबाग किनारपट्टीवर पर्यटकांची मोठी गर्दी. वरसोली, नागाव, काशीद बीचवर पर्यटकांचा ओघ. वीकेंड आणि सुट्ट्यांचा पर्यटनावर मोठा परिणाम. पाहुयात सविस्तर वृत्त. महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथे राजौली ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच सुमोद कासारे यांच्यावर जुन्या वादातून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुमोद कासारे आणि कुणाल जाधव यांच्यात पूर्वीपासून वाद असल्याची माहिती असून त्याच रागातून आरोपींनी सरपंचांचा रस्ता अडवत त्यांच्यावर हल्ला केलाय. हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने हात आणि खांद्यावर वार करत सरपंचांना गंभीर जखमी केलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान आजूबाजूचे नागरिक घटनास्थळी जमा होताच आरोपींनी मोटारसायकलवरून पळ काढला. पळून जाताना सरपंचांना नंतर पाहून घेतो अशी धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शुभम कापसे, सागर तांबे आणि इतर 3 ते 4 अज्ञात आरोपींविरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेतला जातोय. मुंबई गोवा महामार्गावर पेणजवळ कार पलटी होऊन अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कारमधील चालक आपल्या पत्नीसह पेणकडून मुंबईकडे जात असताना पुढे असलेल्या टँकरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. याच वेळी बाजूने मुंबईकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोची कारला धडक बसली आणि कार रस्त्यावर पलटी झाली. अपघाताचे स्वरूप गंभीर असले तरी सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. चालक आणि त्यांची पत्नी दोघेही सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर संबंधित वाहनांना रस्त्याच्या कडेला हलवण्यात आलं असून वाहतूक काही वेळातच सुरळीत करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील तपास सुरू केला. तसेच कार आणि टेम्पो चालकांना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे गोडसे गावाजवळ बस आणि कार यांच्यात अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इरटिका कार आणि बस मुंबईच्या दिशेने जात असताना कार चालकाने अचानक ब्रेक लावला. यामुळे पाठीमागून येणाऱ्या बसने कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या खाली जाऊन अपघात घडला. या अपघातात कार चालक जखमी झाला असून त्याला तातडीने नागोठणे येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. सुदैवाने बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या कडेला हलवले. त्यामुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील बहुचर्चित भोर येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणातील आरोपींवर कठोर आणि जलद कारवाई व्हावी अशी मागणी करत अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात असं त्यांनी सांगितलंय. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी असून अशा गंभीर घटनांमध्ये कोणतीही ढिलाई चालणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. ही निंदनीय विकृत मनोवृत्ती वाढल्याचं ते द्योतक आहे आणि मनोवृत्ती विकृत ज्यावेळेला अधिक वाढते त्यावेळेला अशा पैच्या झालेल्या निंदनीय घटना हे आपल्याला अनुभवायला त्या ठिकाणी मिळतात. यामध्ये कठोर कायदे केलेच पाहिजेत, याच्यात दुमत असायचं काही कारण नाही. ते त्या ठिकाणी लवकर कसे येतील हा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकार त्या ठिकाणी करतो आहे. आरोपींना तत्काळ अटक करून त्या गुन्हेगारी प्रवृत्तीला अधिक शासन कसं होईल, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तशा पद्धतीचं खटला चालून त्यांना अगदी थेट मृत्यूदंडाची सजा होईपर्यंत राज्य सरकारने अशा विक्टीम ज्या आहेत त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. हा एक भाग. पण अलीकडच्या कालावधीमध्ये वाढणाऱ्या घटना आपल्या सर्वांच्या समाज व्यवस्थेमधल्या चिंताजनक आहेत.
असंही त्या ठिकाणी मला नमूद करावं वाटतं. शेवटी त्याच्यातली जागृती ही करण्याची आवश्यकता राहील. एका बाजूला कायद्याचा धाक आणि त्याचबरोबर ती समाजामध्ये वाढत असलेली विकृत मनोवृत्ती या दृष्टिकोनातून सुद्धा एक चिंता तर नक्कीच आहे. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुलीच्या घाईगडबडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नसताना टोल वसुली सुरू करण्याचा निर्णय नागरिकांवर अन्यायकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. खड्डे आणि वाहतूक कोंडीची समस्या कायम असताना टोल वसुलीला सुरुवात करणं योग्य नाही असं मत त्यांनी मांडलंय. नागरिकांकडून पैसे घेत असताना त्यांना दर्जेदार सुविधा देणे आवश्यक आहे, अन्यथा निर्णय पुन्हा विचारात घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. एक बाब असा आहे की जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नये असा प्रयत्न माझ्याकडनं नक्की त्या ठिकाणी राहील. हा रस्ता थेटपणाने एका वेळेला दुर्दैवाने मंजूर झाला नाही तर टप्प्याटप्प्याने झाला. म्हणजे उदाहरणार्थ पळसपा ते इंदापूरपासून पुढचा टप्पा, परत तिसरा टप्पा, परत चौथा टप्पा. त्यामुळे जो टप्पा झाला त्याच्यावरती टोल आकारणीचं प्रयोजन दिसतं आहे. पण मी स्वतः गडकरी साहेबांची भेट घेईन आणि प्रकल्प पूर्ण झाल्याच्या नंतरच त्याचा फायदा प्रवाशांना झाल्याच्या नंतरच मग टोल वसुलीच्या बाबतीमध्ये निर्णय करावा अशी लोकसभा सदस्य म्हणून माझी मागणी आहे. पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे धक्कादायक घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी धायरी येथे जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांना धीर देत शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचा विश्वास दिला. समाज मनाला हादरवणाऱ्या या घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून प्रकरणाचा आढावा घेतलाय. खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा, अगदी मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा मिळावी यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यात आलंय. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील नेमण्यात येणार असून पॉक्सो कायद्याअंतर्गत कडक कारवाई केली जाणार आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणांना कठोर निर्देश देण्यात आले आहेत. सलग सुट्ट्या आणि वीकेंडचा योग जुळून आल्यामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. विशेषतः वरसोली, नागाव, काश्रीद आणि रेवदंडा या समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागातून हजारो पर्यटक अलिबागमध्ये दाखल झालेत. पर्यटक समुद्रकिनाऱ्यांवर जलक्रीडा, घोडेस्वारी आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचा आनंद घेत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यासोबतच स्थानिक कोकणी खाद्यपदार्थांची मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे हॉटेल्स, होमस्टे, रिसॉर्ट्स आणि स्थानिक विक्रेत्यांकडे मोठी गर्दी पाहायला मिळते. या वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत असून व्यावसायिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र गर्दी वाढल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी आणि व्यवस्थापनाचे आव्हान निर्माण झाले. प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. इथून येऊन आम्हाला छान वाटले. आम्ही इथे 2 दिवसात प्रवास केले आहे आणि अलिबागचं वातावरण सुंदर आहे आणि स्पोर्ट्स राईड्स जे वॉटर स्पोर्ट्स आहे ते खूप छान आहे. इथून येऊन आम्हाला पुराणा माझ्या लहान मुलांना पण ते खूप छान वाटले. ती एन्जॉय केले वॉटर राईड्स आणि आम्ही परत येऊ इथे. खेड शहरातील बजमे इम्दादियाच्या MIB गर्ल्स ज्युनियर कॉलेजने HSC फेब्रुवारी 2026 परीक्षेत 100% निकाल मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. वाणिज्य आणि विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखली आहे. वाणिज्य शाखेत हदिया नूर अली सुर्वे हिने 87.67% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावलाय, तर जोया गुलाम हुसेन सिद्दीकी आणि महेविश मोहम्मद शाहमेटकर यांनी अनुक्रमे द्वितीय तृतीय स्थान मिळवले. विज्ञान शाखेत लुबना सिकंदर बेबल हिने 67.67% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला असून हबीबा मकबूल चौगले आणि अरबीना नईम कोंडेकर यांनी उल्लेखनीय यश मिळवले. या यशाबद्दल संस्था अध्यक्ष ARD खतीब, मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर, शिक्षक आणि कर्मचारी तसेच पालकांनी विद्यार्थिनींचं अभिनंदन केलं. या निकालामुळे खेड शहराच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणखी बळ मिळालं आहे. पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्रायव्हेट हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या इयत्ता 12वीचा निकाल यंदा 94.31% लागला असून सर्व शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. सायन्स शाखेचा निकाल
99.14%, कॉमर्स शाखेचा निकाल 97.76%, तर आर्ट्स शाखेचा निकाल 82.55% लागलाय. सायन्स शाखेत दिशा टेमघरे हिने 90.17% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, तर केदार तुपे 89.33%, शुभांग देव 88.50%, श्रमण गायकवाड 85.17% आणि ज्ञानदा वेखंडे 83% गुणांसह यांनी क्रमांक मिळवले. कॉमर्स शाखेत मोहम्मद फैयाज खान 93.17%, अक्षर पंड्या 91.93%, रिया चव्हाण 89.83%, श्रद्धा गावंड आणि सावनी पेंडसे 89.33%, तर श्रावणी कवळे 89.17% गुणांसह उत्तीर्ण झाले. आर्ट्स शाखेत खुशबू शर्मा 71.17%, अनुष्का पेरवी 71%, महेश पाटील 57.83%, खुमा ठाकरे 56.83% आणि आर्यन म्हात्रे यांनी 56.67% गुण मिळवले आहेत. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. आगरी समाजाच्या वतीने देशभरातील साधू संतांच्या राष्ट्रीय आध्यात्मिक संमेलनाचं आयोजन येत्या 15 मे रोजी पेण येथील नगरपालिका मैदानावर करण्यात आलं. या भव्य सोहळ्यात आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 20 मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली असून राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कारांमध्ये प्रताप पाटील, एकनाथ सांगोलकर, सचिन धुमाळ, एकनाथ पाटील, पुरुषोत्तम पाटील, धाटावकर आणि इतरांचा समावेश आहे. कीर्तन, भजन, प्रवचन, समाज प्रबोधन आणि संगीत क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांच्या कार्याचा गौरव होणार आहे. या संमेलनामुळे आगरी समाजाच्या आध्यात्मिक परंपरेला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. महाड येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माजी शिक्षक प्रभाकर भुसकुटे यांच्या अनगढ मोती या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथील सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर, नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अनगढ मोती हे भुसकुटे गुरुजींचे 36वे पुस्तक असून त्यामध्ये महाड तालुक्यातील 27 दुर्लक्षित पण समाजकार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी इतिहास जपणं अत्यंत गरजेचं असल्याचं सांगत भुसकुटे यांच्या संपूर्ण साहित्याचे डिजिटल जतन करण्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन दिले. वयाच्या 85व्या वर्षी सक्रिय असलेले भुसकुटे गुरुजी यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. या प्रकाशन सोहळ्यामुळे साहित्य आणि इतिहासप्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. मला असं वाटलं की आता बदलत्या वयाबरोबर आणि बदलत्या अनुभवाबरोबर माझं आणि संजयचं राजकीय लोकांच्या प्रतीक्षेचा काळ संपलेला असेल, पण संजय आपण अजूनही त्याच एका कालावधीमध्ये आहोत. कारण प्रतीक्षा केल्याशिवाय त्याचं फळ मिळत नाही आणि ते फळ मिळण्याकरता प्रतीक्षा करावीच लागते. भरतशेठ आपण येणार म्हणून आम्ही वाट बघत होतो की भरतशेठ येऊ द्या, भरतशेठ येऊ द्या. पुस्तकाचं प्रकाशन भरतशेठच्याच हाताने झालं पाहिजे. कारण आमच्या रीलमध्ये भरतशेठ जर दिसले नाही तर उद्या संजयला कोणतरी प्रश्न विचारेल, काय रे आले? आणि तो प्रश्न कोणी विचारू नये म्हणून तुमच्या येण्याची मी वाट बघत होतो की भरतशेठ या तुमच्या हस्तेच अनगढ मोती. कारण आतापर्यंत महाडच्या इतिहासातल्या अनगढ मोती तर आलेच आहेत. येणाऱ्या इतिहासात कदाचित अनगढ मोतींचा दुसरा भाग जेव्हा येईल तेव्हा कदाचित भरतशेठ अनेक नवीन नावं असतील. त्या प्रतीक्षेच्या यादीत देखील सर तुम्ही आम्हाला ठेवलं पाहिजे आणि म्हणून आम्ही तुमची वाट बघतो. सरांच्या बद्दल बोलताना काय सांगू, किती जणांना आठवत आहे की प्रभाकर भुसकुटे सर हे त्यांच्या सायकलवर फिरतात. त्यांच्या सायकलवर पुढच्या सीटवर साहिलला, रड्या साहिल जेव्हा ते शाळेत घेऊन जायचे, तो आज साहिल सर वकील झाला, ॲडव्होकेट साहिल झाला. म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीने तुमचा वारसा जातला. तुमच्या संपूर्ण तुमच्यामध्ये असणारा जे ज्याला आपण प्रतिभाशक्ती म्हणतो, ती प्रतिभाशक्ती आपण आपल्याकडून संजयला दिलेत. आमच्या माध्यमातून अनेक वेळेला प्रयत्न करून आज महाराष्ट्राचा आवाज म्हणून संजय प्रसिद्ध झाला.
म्हणजे तुमची वडिलकी जेवढी महत्वाची होती तेवढीच संजयच्या बाबतीतली आमची वडिलकी होती की संजय महाराष्ट्रात चमकला पाहिजे. आणि आज तर तुम्हाला अभिमान वाटत असेल की साहित्यातला खरा मोती, तुमचा अनगढ मोती म्हणून तुम्ही जी 27 नावं लिहिली त्यात तुमच्या घरातला पारंपरिक मोती देखील संजय आहे. आणि तुमचा हसरा चिरून चेहरा घेऊन जाणारा सचिन देखील आहे. म्हणजे काही वेळेला असं होतं की सगळेच गुण सगळ्याच गुणांच्यात येत नाही, संजय हसत नाही असं नाही, पण तुमच्यासारखं हास्य हे सचिनच्या चेहऱ्यावर दिसतं, हे तुमचं वाईट. सरांकडे बघितलं की मला आनंद वाटतो. आजही बघितलं मी 28 वर्षाच्या वयाचा विचार करा. आत्ता मला नाव आठवत नव्हती. मी संदीप भाईला विचारलं अरे ह्याचं नाव काय, आम्हाला भरचेड आलं नाही, भरचेडच्या पियरचं नाव सांगतोच त्याला पटकन, आम्हाला नाव आठवत नव्हतं. 88व्या वर्षी शिवाजी महाराजांच्या जिजाऊंच्या प्रत्येक गोष्टी मुखगत आपल्याकडे ठेवण्याचं सामर्थ्य असणारे असे ऋषितुल्य असे साहित्यातले ऋषी म्हणजे प्रभाकर मुस्कुटे सर आहेत. ते कसं विसरता येईल. दर्जा देण्याचं काम जे आहे ते किशोरबाईंनी या ठिकाणी केलं आहे. तर एवढं प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत जेवढे ते उपक्रम केले त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी संकल्पना त्याचं राबवण्याचं प्रामुख्याने भाग आमचे ठराविक 5 समिती किशोरबाई, मी, त्यानंतर दीपक शिंदे, प्रदीप शेठ, नितीन पावले अशी सगळी मंडळी आणि शेखर गायकवाड अशा मी सातत्याने करत असायचे. आणि विशेषतः बरेचसे बाबांचं पहिलं जे पुस्तक आहे ईश्वराचे शिपाई हे एवढं प्रतिष्ठानने प्रकाशित केलं होतं. आणि किशोरबाईंनी त्याचं पहिलं प्रकाशन मंत्रालयामध्ये नामदार त्याच्या तात्कालीन गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते पहिलं पुस्तक त्या ठिकाणी ते हिरवळ प्रतिष्ठानने त्याचं प्रकाशन केलं होतं. आणि तिथून त्या प्रकाशनाला सुरुवात झाली. नंतर त्यांनी पर्यावरणाच्या संदर्भात पण 4-5 पुस्तकं लिहिली. त्याचं देखील प्रकाशन प्रतिष्ठान निर्मिती हिरवळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली. असं म्हटलं जातं की अज्ञानाची जाणीव होऊ नये ज्ञानाचं लक्षण मानलं जातं. आणि ती जाणीव जेव्हा होते तेव्हा खऱ्या अर्थाने आपण घडत असतो. इतिहास ही अज्ञानाची जाणीव सातत्याने आपल्याला करत असतो. त्याला लिओपॉल्ड व्हॅन रॅके नावाचे एक मोठे इतिहासतज्ञ होते. ते नेहमी असं म्हणत असत की इतिहास सांगत असताना वस्तुस्थिती मांडली पाहिजे, त्याचा विपर्यास केला नाही पाहिजे, पण तो मांडल्यानंतर इतिहासाची सांगड घालताना वर्तमान देखील तशाच पद्धतीने जागृत असावी, तो अधिक समृद्ध असावी अशा पद्धतीने पाहिलं पाहिजे. पण लॉर्ड बेंटन फक्त वेगळं म्हणतात की ज्या विभागाला अशा पद्धतीचा इतिहास असतो तर समीर ते म्हणतात की इतिहास ज्या विभागाला मोठ्या पद्धतीचा असतो तिथल्या वर्तमानातल्या लोकांना फक्त इतिहास सांगण्यावरच त्यांचं आयुष्य जातं आणि पुढचं भविष्य घडवता येत नाही. पण असं मात्र होता कामा नये याकरता लिहिलं गेलं पाहिजे. त्याची निर्मिती महार गॅझेट पासून त्याचा अनगढ मोतीपर्यंत त्या ठिकाणी. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.